नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमाद्वारे आपण विविध आजारांविषयी आणि त्यांवरील उपचारांविषयी माहिती जाणून घेतो. आजचा आपला विषय आहे ऑस्टिओआर्थरायटिस आणि त्यावरील आधुनिक उपचार. ऑस्टिओआर्थरायटिस हा एक प्रकारचा संधिवात आहे. या आजारात नेमकं काय होतं, नेमका काय त्रास होतो आणि त्यावर उपचार कोणते आहेत, याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर सुहास लक्ष्मण कांबळे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. डॉक्टर सुहास कांबळे हे ऑर्थोपेडिक अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहेत. त्यांनी MBBS आणि MS ऑर्थो पुण्यातील BJ मेडिकल कॉलेजमधून केलेलं आहे. सध्या ते साईनाथ हॉस्पिटलचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. साईनाथ हॉस्पिटल हे सर्व सोयी आणि सुविधांनी सुसज्ज असं NABH मान्यताप्राप्त ऑर्थोपेडिक आणि ट्रॉमा इन्स्टिट्यूट आहे. इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन, अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑर्थोपेडिक सर्जन, महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन आणि इंडियन सोसायटी ऑफ सर्जनचे डॉक्टर मेंबर आहेत. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर सादर केलेले आहेत. चर्चेच्या सुरुवातीला संधिवात म्हणजे नेमकं काय हे आपण सांगा. आपला जो नैसर्गिक सांधा असतो याला हाडाच्या बेसवरती, हाडाच्या एंडला कार्टिलेज नावाचं एक आवरण असतं आणि ते अतिशय गुळगुळीत असतं. त्यामुळे जेव्हा आपण सांधा असा हलवतो तेव्हा आपल्याला त्याची जाणीव होत नाही की आणि नकळत ते मुवमेंट होत राहते. परंतु जेव्हा तो सांधा झिजतो त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो आणि जेव्हा तो थोड्याफार प्रमाणात झिजतो तेव्हा त्याला अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. आणि जेव्हा खूप जास्त झीज होते सांध्याची तेव्हा ते जे कार्टिलेज आहे ते पूर्णपणे घासलं जातं आणि नंतर ते हाड एकमेकांवरती घर्षण करायला लागतं आणि त्यामधनं दुखणं आणि हालचाल कमी होणं अशा प्रकारचा त्रास रुग्णाला होत राहतो. जसजसं आपलं वय वाढतं तसतशी आपल्या शरीराची झीज होऊ लागते. सांधेदुखीचा, गुडघेदुखीचा त्रास होऊ लागतो. सांधेदुखीवर कोणकोणते उपचार आहेत? जेव्हा सांधेदुखी सुरुवातीच्या स्टेजला असते, म्हणजे जेव्हा थोडंसं त्या सांध्याचं जे आवरण आहे कार्टिलेज ते जेव्हा थोड्या प्रमाणामध्ये झिजलेलं असतं तेव्हा त्याला व्यायाम, फिजिओथेरपी, औषधं अशा प्रकारे उपचार केले जातात. परंतु जेव्हा तो सांधा खूपच जास्त झिजला जातो त्यावेळेला त्याला कृत्रिम सांधेरोपण म्हणजे जे खराब झालेलं जे सांध्याचं आवरण आहे ते काढून त्याला कृत्रिम सांधेरोपण म्हणजे नवीन मेटलचे आवरण असे बसवले जाते. त्याला आपण कृत्रिम सांधेरोपण म्हणतो. हे कृत्रिम सांधेरोपण करण्याची आवश्यकता नेमकी कधी भासते डॉक्टर? जेव्हा तो सांधा अतिशय जास्त झिजलेला असतो आणि कुठल्याही इतर उपचाराने तो बरा होत नाही, जेव्हा रुग्णाला तरीसुद्धा खूप यातना होत राहतात, त्याचं दैनंदिन जीवन जेव्हा त्या दुखण्यामुळे अडचणीचं होतं अशा वेळेला आपण कृत्रिम सांधेरोपण करतो. गुडघ्याचं कृत्रिम सांधेरोपण म्हणजे नेमकं काय? म्हणजे गुडघ्याचा आपण जो सांधा आहे हा फीमर आणि टिबिया या हाडांपासून झालेला असतो आणि जेव्हा त्या सांध्याचं झीज खूप जास्त होते तेव्हा त्या सांध्याचा जो झिजलेला भाग असतो तो तेवढा आपण काढतो आणि मग त्याच्यामध्ये कृत्रिम सांधा असा बसवला जातो. यामध्ये अजून एक प्रकार असतो तो म्हणजे पार्शल नी रिप्लेसमेंट. कधीकधी जेव्हा रुग्ण अगदी प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्याकडे येतात आणि अशा वेळेला मग आपण त्यांचं फक्त जो झिजलेला जो भाग आहे, जो फक्त समजा मीडियल कंपार्टमेंट म्हणजे जो नॉर्मली झिजला जाणारा जो भाग असतो फक्त तेवढाच काढूनसुद्धा आपण तो रिप्लेस करतो. त्याला आपण पार्शल नी रिप्लेसमेंट म्हणतो आणि रोबोटिक पद्धतीने जेव्हा ते केलं जातं तेव्हा ते अगदी जास्त चांगले त्याचे रिझल्ट्स मिळतात. आपण हे जे मॉडेल्स दाखवताय डॉक्टर त्यावरून कळायला म्हणजे समजायला फार मदत होते. गुडघ्याचं जेव्हा सांधेरोपण करतात तेव्हा नेमका कोणता भाग बदलला जातो, म्हणजे वाटी बदलली जाते की काय नेमका बदल होतो? तेच त्यावेळेला फक्त जो सांध्याचा जो झिजलेला भाग आहे जे कार्टिलेज आहे ते काढलं जातं आणि त्यानंतर मग हा अशा प्रकारे जे फीमर म्हणजे मांडीचे जे हाड आहे त्याचं कार्टिलेज काढून त्याला हे फिमोरल रिप्लेसमेंट केली जाते आणि जो गुडघ्याच्या खालचं जे हाड आहे टिबिया त्याचं जे वरचं झिजलेलं आवरण असतं ते काढून त्याला इथे अशा प्रकारे जॉईंटचा जो पार्ट असतो टिबियल बेस प्लेट बसवली जाते. आणि जर समजा वाटीचा सुद्धा जर तो भाग खूप झिजलेला असेल तर त्याला हे पटेलर कॅप म्हणून पटेलर रिप्लेसमेंट म्हणून असते ते देखील केले जाते. त्यामुळे जे सांध्याचे जे आवरणं आहेत, जे खराब झालेले आवरणं आहेत ती बदलली जातात.
आपले पाय फार महत्त्वाचे असतात, कारण त्यावर आपलं संपूर्ण शरीर उभं असतं. संपूर्ण शरीराचं वजन हे पायांवर असतं अगदी बरोबर. आणि पायांच्या जॉईंटची जी काही सर्जरी असते किंवा शस्त्रक्रिया असते ती अर्थात फार नाजूक असणार. बरोबर. मग जेव्हा सांध्यांचं आपण प्रत्यारोपण करतो, सांधेरोपण करतो, अशा वेळी ऑपरेशन थिएटरमध्ये कोणकोणत्या सुविधा असणं आवश्यक असतं? जॉईंट रिप्लेसमेंट हे अतिशय स्पेसिफिक असे ऑपरेशन आहे. अशा वेळेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इन्फेक्शन होऊ नये या दृष्टीने अतिशय काटेकोरपणे काळजी घेतली जाते. म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये लॅमिनार एअर फ्लो म्हणजे फिल्टर केलेली शुद्ध अशी हवाच फक्त त्या थिएटरमध्ये यावी या दृष्टीने लॅमिनार एअर फ्लो असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. शिवाय आम्ही हेल्मेट एक असतं ते हेल्मेट आणि त्याच्यावरती जसे स्पेस सूट्स असतात तशा प्रकारचे गाऊन घालून बॉडी एक्झॉस्ट सिस्टीम म्हणतात, जेणेकरून आपल्या शरीरातले आपले जे हवा आहे जे आपण श्वासोश्वास जो घेतो त्यातून देखील जंतू पेशंटच्या जखमेवर जाऊ नयेत याची पूर्णपणे काळजी घेणारे सगळे इक्विपमेंट लागतात. शिवाय यातले बरेचसे पेशंट हे ओल्ड एज असतात, त्यामुळे त्या दृष्टीने थिएटरमध्ये सर्व प्रिकॉशन्स असतील आणि त्याचबरोबर सपोर्टला बॅकअप सिस्टम म्हणजे ICU चांगलं पाहिजे, भूल देण्याचं मशीन अतिशय अत्याधुनिक अशा प्रकारचे जेव्हा असतात तेव्हा मग त्याचे रिझल्ट चांगले येतात. शिवाय यामध्ये रोबॉटिक सुविधासुद्धा आता उपलब्ध आहे. रोबॉटिक जॉईंट रिप्लेसमेंट ही आता म्हणजे जवळजवळ काळाची गरज झाली. म्हणजे आपण एखादं काम आपण मानवी जेव्हा पद्धतीने म्हणजे कन्व्हेन्शनल पद्धतीने करतो तेव्हा त्याला काही लिमिटेशन्स असतात. म्हणजे सर्जन कितीही स्किलफुल असला तरी ज्या गोष्टी आपल्या डोळ्याला दिसायला लिमिटेशन्स असतात त्या रोबॉटिकली दिसतात. म्हणजे आपण जेव्हा एखादा सांधा बदलताना 1 डिग्री 2 डिग्री असे जेव्हा अँगल्स आपण अचीव करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला मानवी शरीराच्या काही लिमिटेशन्स असतात. जेव्हा मी हाताने जेव्हा ती सॉ वापरतो ते बरोबर जो खराब झालेला जो सांध्याचा भाग आहे तो काढण्यासाठी त्यावेळेला आमचं जेवढं प्रिसिजन असतं त्यापेक्षा जास्त प्रिसिजन रोबॉटिकली होतं. रोबॉटिक सर्जरीमध्ये आधी CT स्कॅन केला जातो, त्याची जी सांध्याची जी रचना आहे ती एक्झॅक्टली जाणवते, आपल्याला त्याचा अभ्यास करता येतो आणि त्यानुसार इम्प्लांटची पोझिशन आपल्याला ॲडजस्ट करता येते. तर ही रोबॉटिक पद्धतीनं शक्य होतं. आपण सांगितलं की रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट ही सर्जरी म्हणजे आता काळाची गरज झालेली आहे. सांधेरोपण नेमकं अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेतून कसं केलं जातं रोबोटिक पद्धतीने? तेच आधी आपण CT स्कॅन केला जातो. CT स्कॅन केल्यानंतर ऑपरेशन बेसिकली ऑपरेशन हे सर्जनच करतो. फक्त जेव्हा आम्ही बोन कट्स घेतो जेव्हा ते हार्ट बरोबर त्या सांध्याच्या साईजप्रमाणे जेव्हा आपण कट्स घेतो तेव्हा रोबॉटिकली ते कट्स घेतले जातात. डॉक्टर, कृत्रिम सांधेरोपणानंतर जेव्हा नवीन सांधे बसवले जातात त्यांचं नेमकं आयुष्यमान म्हणजे ते किती वर्ष टिकू शकतात? नॉर्मली जेव्हा सांधा एकदम प्रिसाइजली बसला जातो जिथे बसवायला पाहिजे तिथे जेव्हा बसला जातो म्हणजे रोबॉटिकच्या सहाय्याने जेव्हा बसवला जातो आणि जेव्हा आपण एकदम चांगला इम्पोर्टेड असे जे जॉईंट्स वापरतो ते जेव्हा प्रिसाइजली पाहिजे त्या लोकेशनला जेव्हा बरोबर बसले जातात अशा वेळेला त्याचं आयुष्यमान जास्तीत जास्त होतं. एखादा इम्प्रॉपरली बसवला गेलेला सांधा हा लवकर फेल होतो, परंतु जो प्रॉपरली रोबॉटिक पद्धतीने आणि योग्य पद्धतीनं बसवलेला सांधा जो इम्पोर्टेड आणि टाईम टेस्टेड आहेत असे बसवले तर साधारण एक 15 ते 25 वर्षापर्यंतचं आयुष्यमान त्या कृत्रिम सांध्याचं असतं. 15 ते 25 वर्ष हे कृत्रिम सांधे टिकू शकतात असं आपण सांगितलं. हा कालावधी तसं पाहिलं तर खूप जास्त आहे, आयुष्याच्या दृष्टीने पाहिलं तर कमी आहे. पण यात रुग्णांनी काळजी घेण्याचा मुद्दा सुद्धा फार महत्त्वाचा असेल. खरं तर कोणतीही शस्त्रक्रिया केली की रुग्णांनी काळजी घेणं हे आवश्यक असतंच. सांधेरोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णांनी काय काळजी घ्यायची असते? सांधेरोपणानंतर रुग्णांनी जसं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत. व्यवस्थित व्यायाम करायला पाहिजे. हाडाची घनता इम्प्रूव्ह व्हावं यासाठी त्यांनी कॅल्शियम किंवा जे काही डॉक्टर सांगतात ते व्यायाम आणि काळजी घेणं गरजेचं असतं. डॉक्टर, आपण आतापर्यंत आम्हाला गुडघ्यांच्या सांधेरोपणाबाबत माहिती दिलेली आहे. आता आपण खुब्यांच्या सांधेरोपणाकडे सुद्धा वळणार आहोत. पण त्याआधी मला जाणून घ्यायचे अशी काही उदाहरणं असतील की आपण यापूर्वी केलेल्या शस्त्रक्रिया आणि त्या यशस्वी ठरलेल्या आहेत आणि रुग्णांनी आपले धन्यवाद मानले, असे काही उदाहरणं आहेत का? हो, मी त्यांच्याच तोंडून आपण रुग्णांच्याच तोंडून आपण या गोष्टी ऐकूयात. अगदीच.
निलेश पाटील, माझे वडील कैलास दिगंबर पाटील, त्यांचं वय आता 60 वर्ष चालू आहे. आम्ही जळगाव जिल्ह्यात आलो आहे. त्यांचे पाय असे खूप वाकडे होते, म्हणजे बोलेस होते, पूर्ण हाडांचे झीज झाले होते पूर्णपणे. तर आम्ही साईनाथ हॉस्पिटलला आलो इथं मुशिरात. साईनाथ हॉस्पिटलला आल्यानंतर आम्ही कांबळे सरांना भेटलो होतो. कांबळे सरांनी आम्हाला बघितल्यानंतर ऑपरेशनचा सल्ला दिला. तर आम्ही रोबोटिक पद्धतीने ऑपरेशन केले. तर आता त्यांना खूप व्यवस्थित चालता उठता बसता येते आणि कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना पायाचा नाही. आता कांबळे सरांनी खूप व्यवस्थितपणे ऑपरेशन केले त्यांचं, आणि त्याबद्दल साईनाथ हॉस्पिटलचे आणि कांबळे सरांचे मनापासून आम्ही आभार मानतो. ईश्वरी चौधरी हे माझे सासूबाई वंदना चौधरी. त्यांचं वय 60 वर्ष. यांना पूर्वीपासून गुडघेदुखी होती, अक्षरशः त्यांचे पाय वाकडे झालेले होते. आम्ही प्रॉपर नंदुरबारकडचे तिथं भरपूर डॉक्टरांना आम्ही कन्सल्ट केलं, पण आम्हाला काही फरक पडला नाही. आणि शेवटी त्यांना उठा बसायलाही त्रास होत होता आणि त्यांचे हाडं पूर्ण वाकत होते गुडघेदुखीमुळं. शेवटी आम्ही इकडं साईनाथ हॉस्पिटलला आलो. कांबळे सरांना कन्सल्ट केलं. कांबळे सरांनी 2 गुडघ्यांचं ऑपरेशन केलं. आज त्या व्यवस्थित चालू शकत आहेत. ऑपरेशनला 2 महिने झाले आहेत. दुसऱ्या दिवसापासूनच त्यांनी त्यांची कामं स्वतः करायला सुरुवात केली. चालणं म्हणा, फिरणं म्हणा, व्यायाम म्हणा, व्यवस्थित त्या करत होत्या. फिजिओथेरपी पण त्यांनी व्यवस्थित करून घेतली. आज आम्ही खूप खुश आहोत. धन्यवाद साईनाथ हॉस्पिटल आणि कांबळे. माझं नाव केदार अशोक आमरे आहे. माझं वय 30 आहे. गेल्या साधारण 11 ते 12 वर्षापासून मला अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस हा त्रास होता. सदर त्रासाकरता विविध ठिकाणी मी उपचार घेतले, मुंबईपासून, बॉम्बे हॉस्पिटलपासून, पुण्यातून, वेगवेगळ्या ठिकाणून, पण कुठेही काही त्याचा उपयोग झाला नाही. फायनली मला आमच्या एका ओळखीतून डॉक्टर सुहास कांबळेंचा ॲड्रेस मिळाला आणि साईनाथ हॉस्पिटलचा ॲड्रेस मिळाला. मी येऊन साईनाथ हॉस्पिटलला डॉक्टर सुहास कांबळेंना भेटलो. त्यांनी मला एक्झामाइन करून बायलॅटरल THR टोटल हिप रिप्लेसमेंट हे सर्जरी सांगितलं आणि ते रोबोटिक पद्धतीने करण्याचा सल्ला दिला. मी त्याच्यावर पूर्णपणे विचार करून सुहास कांबळे सरांवरती विश्वास ठेवून ते 13 नोव्हेंबर 2024ला सदर ऑपरेशन बायलॅटरल THR आम्ही रोबोटिक पद्धतीने सर्जरी केली आणि आज आता साधारण 2.5 महिने माझ्या ऑपरेशनला झालेले आहेत. मी सगळ्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करतो, पूर्णपणे शूज घालण्यापासून, जिना चढणं उतरण्यापासून ते गेल्या आठवड्यापासून मी माझी स्कूटी स्वतः चालवायला लागलेलो आहे आणि कोणत्याही प्रकारचं मला कुठेही बंधन येत नाही आहे आणि व्यवस्थितरित्या मी ते करू शकत आहे. त्याकरिता मी डॉक्टर सुहास कांबळे आणि साईनाथ हॉस्पिटलचा शतशः आभारी आहे. डॉक्टर, खरं तर अशा अनेक यशस्वी शस्त्रक्रिया आपण आजवर केलेल्या असतील. प्रेक्षक हो, आपल्यालाही जर डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायचे असतील, आपल्या सांधेरोपणाबाबत माहिती जाणून घ्यायची असेल, सल्ला घ्यायचा असेल, तर आपण नक्की स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावरून डॉक्टरांशी संपर्क साधू शकता. डॉक्टर, आपण आम्हाला आतापर्यंत गुडघ्याच्या कृत्रिम सांधेरोपणाबाबत माहिती दिलीत. आता खुब्याच्या कृत्रिम सांधेरोपणाबाबत आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर खुब्याचा जो सांधा आहे हा आपलं हिप जॉईंट म्हणतो आपण त्याला. तर जे पेल्विस असतं त्याचं ॲसेटाबिलम म्हणून जो पार्ट असतो तो आणि जे फिमोरल हेड हे दोघांचं मिळून हा जॉईंट तयार झालेला असतो आणि त्याला देखील कार्टिलेज जे असतं ते अगदी गुळगुळीत असतं. म्हणजे आपल्याला खुबा आपण मांडी घालून बसतो, आपण खाली जेव्हा खाली टॉयलेटसाठी जमिनीवरती बसतात त्यावेळेलासुद्धा आपल्याला कुठल्याच प्रकारची जाणीव होत नाही की आपल्याला तिथं काही मुवमेंट्स होते किंवा कार्टिलेज होतं आहे. इतकं तो लवचिकता असते आणि स्मूथनेस असतो. परंतु काही कारणास्तव त्या सांध्याचा म्हणजे सांध्याची झीज होते आणि बाकीचे गुडघ्याचे तरी सांध्याचे जे आजार असतात हे बऱ्याच वेळेला वयोमानानंच होत असतात. परंतु खुब्यामध्ये मात्र आजकाल कोविड नंतर झालेला जो संधिवात आहे, म्हणजे एव्हॅस्क्युलर नेक्रॉसिसबद्दल तुम्ही ऐकलं असेल, तर तो जो एव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस म्हणजे जिथे खुब्याच्या सांध्याचा रक्तपुरवठा बंद पडतो
त्यावेळेला त्याचा जो सांधा आहे तो त्याचं जे गुळगुळीतपणा आहे, सांध्याचा जो गुळगुळीतपणा आहे तो नाहीसा होतो आणि मग त्याला आर्थरायटिस होतो. म्हणजे बऱ्याच वेळेला तरुण मुलांमध्ये सुद्धा आजकाल खुब्याचं सांधा खराब होण्याचं प्रमाण खूप आहे. तर आता आपण जे आपण एका पेशंटची टेस्टिमोनी, त्या पेशंटचं वय तर 30 वर्ष होतं, परंतु तो जरासुद्धा चालू शकत नव्हता. म्हणजे जेव्हा तो सांधा खूप प्रमाणात झिजला जातो तेव्हा त्या पेशंटची ॲक्टिव्हिटीजच सगळ्या बंद होऊन जातात आणि अशा वेळेला इवन वय जरी लहान असलं तरी आपल्याला मग त्याला कृत्रिम सांधेरोपण करावं लागतं. वृद्धापकाळात सांधेदुखी होणं हे त्यामानाने सामान्य आहे, पण आपण सांगितलं की खुब्यांचं झिजणं हे अगदी तरुणपणात सुद्धा होतं, जे खरोखर गंभीर आहे. डॉक्टर, खुब्यांचे असे कोणते आजार असतात की ज्यामध्ये कृत्रिम सांधेरोपणाची गरज पडते? एक म्हणजे ओल्ड एजमध्ये झालेला जो संधिवात असतो तो, दुसरं हे एव्हॅस्क्युलर नेक्रॉसिस नंतर जे खुब्याचा सांध्याचा रक्तपुरवठा निघून जातो आणि त्यामुळे जे एक सांध्याची लवचिकता आणि जे गुळगुळीतपणा निघून जातो तो. नंतर एक अँकिलॉजिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा एक संधिवात आहे, ज्यामध्ये पेशंटची मान, पेशंटचे मणक्याची जी हालचाल आहे ती देखील स्टिफ होऊन जाते. तर याला मी अँकिलॉजिंग स्पॉन्डिलायटिस म्हणतो. आणि राहता राहिलं ओल्ड एजमध्ये झालेलं जे संधिवात आहेत, ओल्ड एजमध्ये झालेले जे फ्रॅक्चर्स आहेत, त्याच्यामुळे देखील तर सांधा बऱ्याच वेळेला कृत्रिम सांधेरोपण करावे लागते. खुब्याचं कृत्रिम सांधेरोपण हे रोबोटिक पद्धतीने करण्याचे काय फायदे आहेत? बरोबर. तर आपण जेव्हा पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की सांधेरोपणमध्ये काय केलं जातं खुब्यामध्ये. तर म्हणजे जो हा खुब्याचा जो सांध्याचं जे हेड ऑफ फीमर म्हणतात, तर हेड ऑफ फीमर काढलं जातं आणि नंतर हा जो खुब्याचा जो ॲसेटॅब्युलम आहे याचं जे कार्टिलेज आहे हे बरोबर ते खराब झालेलं कार्टिलेज कोरून काढलं जातं. तर हे जेव्हा आपण करत असतो तेव्हा ते ॲसेटॅब्युलमचा जो आपल्याला जे खराब झालेलं कार्टिलेज काढण्याची जी प्रक्रिया असते ती आम्ही रिमिंग, म्हणजे या प्रकारचा एक रिमर असतो, तो त्या हिपच्या जॉईंटमध्ये घालून तो आपल्याला असा मी रिम करतो. तर तो रिम करताना आपण म्हणजे त्याचं जो साचा आहे तो बरोबर त्यामध्ये बसेल अशा प्रकारे आपल्याला रिमिंग करावं लागतं. तर जेव्हा आपण कृत्रिम सांधेरोपण कन्व्हेन्शनल पद्धतीनं करतो तेव्हा आपण कितीही स्किलफुली केलं तरी शेवटी जे आपल्या मानवी याच्या ज्या रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यामुळे ते रिमिंग करण्याचं जे प्रमाण आहे ते बरोबर जिथं ठरवलं आहे तिथेच ते रिमिंग होईल. आपल्याला याच्याबद्दल म्हणजे कितीही स्किलफुली केलं तरी थोडेसे काही ह्युमन लिमिटेशन्स असतात. परंतु रोबॉटिकली जेव्हा आपण हे ऑपरेशन करतो तेव्हा आपण आधी CT स्कॅन करतो. CT स्कॅन केल्यानंतर एक्झॅक्टली आपल्याला किती अँगलनी तो सांधा बसवायचा आहे, किती प्रमाणात आपल्याला ते रिमिंग करायचं आहे, याच्याबद्दलची प्रिसाईज असं प्लॅनिंग आपल्याला करता येतं. तो सांधा कुठल्या अँगलनी बसवल्यानंतर तो डिस्लोकेट नाही होणार, म्हणजे परत तो निघणार नाही, याच्याबद्दलचं प्लॅनिंग आपल्याला रोबॉटिकली ऑपरेशन पूर्वीच करता येतं CT स्कॅनच्या साहाय्याने. आणि ज्यावेळेला आपण तो पेशंटला सांधेरोपण करण्यासाठी थिएटरमध्ये घेतो तेव्हा त्याचा एक रोबॉटिक प्लॅन तयार असतो आणि आपण जेव्हा ऑपरेशन करून आम्ही जेव्हा आज सांधा ओपन करतो त्यावेळेला ते सांध्याचं जे रिमिंग आहे ते आपण मानवी हँडनी करण्याच्या ऐवजी रोबॉटिक आर्म करतो. आणि जेव्हा तो रोबॉटिक आर्म ते रिमिंग करत असतो त्यावेळेला जो आपण ठरवलेला जो पार्ट आहे बरोबर तेवढाच पोर्शन कोरला जातो आणि जेणेकरून तो सांधा योग्य ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी बरोबर आपल्याला बसवता येतो. म्हणजे त्या अँगलमध्ये, त्या डेप्थमध्ये जो सांधा बसला गेला पाहिजे ते योग्य प्रकारे आपल्याला रोबॉटिकली बसवता येतं, जेणेकरून डिस्लोकेशनची जी रिस्क आहे ती देखील कमी होऊन जाते. आणि जेव्हा ते रिमिंग केलं जातं त्यानंतर मग अशा प्रकारे आपण असं जो हेड काढलेला असतो तो देखील आतमध्ये बसवला जातो आणि मग हे दोन्ही जे पार्ट्स आहेत ते एकमेकाला जॉईन केले जातात. तर अशा प्रकारे आपण रोबॉटिकली खुब्याचे रिप्लेसमेंट करण्याची सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे. आणि रोबॉटिक सांधा जेव्हा आपण रोबॉटिक पद्धतीने बदलला जातो त्यावेळेला सुद्धा त्याचे जे लाईफ आहे ते मॅक्सिमम होऊन जातं. इम्पोर्टेड सांधा वापरला, रोबॉटिकली बरोबर प्रिसाइजली जिथं पाहिजे तिथेच बसला आणि पेशंटनुसार योग्य ती काळजी घेतली तर त्याचं आयुष्यमान हे मॅक्सिमम वर्षांपर्यंत आपल्याला मिळतं.
आपण सांगितलं की रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा ही आपल्या रुग्णालयात आहे, म्हणजे साईनाथ रुग्णालयात आहे. साईनाथ हॉस्पिटल. आणखी कोणकोणत्या सुविधा आहेत साईनाथ रुग्णालयात? साईनाथ हॉस्पिटल हे 100 बेडचं मेनली ऑर्थोपेडिक फोकस्ड असं हॉस्पिटल आहे. आपल्याकडं अतिशय अत्याधुनिक अशा ऑपरेशन थिएटर्स आहेत. NABH ॲक्रेडिटेड हॉस्पिटल आहे. गेले 8 वर्ष हे हॉस्पिटल ॲक्रेडिटेड आहे. आपल्या इथं DNB ऑर्थोपेडिक्सचे कोर्सेस देखील कंडक्ट केले जातात. आपल्या हॉस्पिटलमध्ये 16 बेडचं ICU आहे. 8 फिजिओथेरपिस्ट आहेत जे ऑपरेशन नंतर रुग्णाची व्यवस्थित फिजिओथेरपी त्यांना दिली जाते. 3 टेस्ला MRI आपल्या इथं उपलब्ध आहे. 128 स्लाईस CT स्कॅन, म्हणजे आत्तापर्यंतचे जे काही बेस्ट अवेलेबल CT स्कॅन आणि MRI मशीन्स आहेत ते आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आमचा जो स्टाफ आहे, आमचे जे सर्जन्स आहेत हे अतिशय स्किलफुल आहेत. डॉक्टर भामरे म्हणून आहेत जे MCH FRCS आहेत, जे गुडघ्याच्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करतात. आमच्याकडे बाकीचे जे स्पाईन सर्जन एक डॉक्टर तुषार पिसाळ म्हणून आहे जे एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी करतात. दुर्बिणीद्वारे मणक्याचे ऑपरेशन्स करण्यामधले ते निष्णात आहेत. याच्याचबरोबर सपोर्टिंग अशी फिजिओथेरपी स्टाफ, ऑपरेशन थिएटर्समधला स्टाफ, ॲनेस्थेटिस्ट आमच्याकडे आहेत डॉक्टर सीमा सूर्यवंशी म्हणून, आणि त्यांची टीम अशा स्किलफुल ॲनेस्थेशिओलॉजिस्ट आहेत. आणि MD मेडिसिन असणारे सुद्धा डॉक्टर्स उपलब्ध आहेत. व तेवढंच महत्त्वाचं म्हणजे नर्सिंग स्टाफसुद्धा सगळे GNM आणि BSc असे वेल ट्रेन्ड नर्सिंग स्टाफ आहे. अगदीच डॉक्टर, आपण आज या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू. आभारी आहे. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.